माणुसकीचा धरा ज्वलंतपणे वाहत राहणारा त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या कर्तृत्वातून पाहिला आणि खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते असं दाखवणारे त्या कोरोना काळात आपण आप्पा पाहिले. हे काय अतिशयोक्ती करत नाही, परंतु आप्पा कधी कुणालाही काही अडचण असेल, काही संकट, विलास जोशी आमच्याकडे आहे, विलास जोशी काही वैद्यकीय आरोग्य विभागात म्हटलं की ते बरोबर आपण बरोबर रेमडेसिवीर पाहिजे आप्पा, दुसरं आणखी कुठलं कसले जुलाब पाहिजे आप्पा. अरे आप्पा त्या टायमाला खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणून अशा काळात खऱ्या अर्थाने तुमचं उभं असणं देखील औषधापेक्षाही मोठं होतं, धीर देणं देखील औषधापेक्षा मोठं होतं. कारण त्या काळात माणसं घाबरली होती. काय सगळं दिसायचं हॉस्पिटलमध्ये, पांढरे घातलेले डॉक्टर, काय कोणाचा चेहरा दिसायचा नाही. आणि त्या काळात देखील आप्पांनी खूप मदत केली. मलाही आठवत आहे, मी देखील काही हॉस्पिटलमध्ये चिठी चूट घालून गेलो, मला देखील मोठे मोठे मेसेज यायचे. मला काही खरं नाही, मी काय त्यातून बाहेर येणार नाही, शेवटचं तरी मला बघून जा. मी म्हणायचो अरे बाबा खरंच असं काही झालं तर आयुष्यभर आपल्या मनाला एक चटका लागेल आणि एक खंत राहील. म्हणून मी सुरुवात केली, PPE घालून भेटायची. मग रोज मला मेसेज यायला लागले, अरे मला भेटा, मला भेटा. आणि मग मला तेव्हाही आप्पा एकदा नाही दोनदा कोरोना झाला, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करोनातून वाचलो मी आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो. आणि त्या काळात मला आठवत आहे की खऱ्या अर्थाने आता मी तेव्हा CM म्हणून काम केलं, परंतु लोक सगळे CM म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आणि त्यावेळेस देवेंद्रजी, अजितदादा म्हणून काम करायचो. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे, मी DCM आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन हा आपला हातलाच पाहिजे होता. आप्पांनी सर्वसामान्य माणसाची न्याय पकडून ठेवले, जमिनीवरचा माणूस म्हणून आप्पांची ओळख आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांची अहोरात्र आपण काम केलं. आज आप्पासाहेबांचा 75वा वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय. कोणी महारक्तदान शिबिर आयोजित केलं, कुठे सामूहिक विवाह सोहळे पार पाडले. या प्रत्येक कार्यक्रमात समाजकार्य होत आहे. आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे नाही, तर ती एक समाजसेवाच आहे, ती एक संधी असते. ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना आप्पासाहेबांकडून घेतली पाहिजे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे जगन्नाथ आप्पा शिंदे, आपण आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला. राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो, राजकारण असो व मेडिकल क्षेत्र, जिन्होंने काबिज किया है हर चप्पा, वो है सबके प्यारे आप्पा. शेवटी आपण जगन्नाथ, मी पण एकनाथ, तुम्ही पण शिंदे, मी पण शिंदे, दोनों भी है बड़े काम के बंदे. आणि म्हणून आप्पांचा राजकारणात होताच, परंतु त्याहीपेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात, या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केले.